आढावा आपण घेऊया। कुरुक्षेत्र भागातील एकानं ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिल्याची माहिती, तर इन्फ्लुएन्सरशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीचा वापर करत होते। पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली आहे। हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सरशी संपर्क। ज्योतीची युट्यूबर मैत्रीण प्रियंकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी। हरियाणातील अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक अली खान महमूदाबादला अटक। अली खान महमूदाबादचं महिला लष्करी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य। हरियाणा महिला आयोगाकडूनही गुन्हा दाखल। यूपीएटीएसकडून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक। शहाजादवरती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप। हेरगिरी प्रकरणी हरियाणातील नूहमधून आणखी एकाला अटक। भारत पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानला माहिती पुरवत होता। गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी कारवाई केली। पाकिस्तानी लष्कराचा टॉप कमांडर अबू सैफुल्ला मारला गेला। 2006 मध्ये नागपूरमधील संघ कार्यालयावरील हल्ल्याचा सैफुल्ला मास्टरमाइंड होता। भारतापाठोपाठ पोर्तुगालचं सुद्धा पाकिस्तानला सडेतोड उत्तर। पाकिस्तानी समर्थक निषेध करण्यासाठी पोहोचले। पोर्तुगीज पोलिसांनी आंदोलकांना हटवलं। केंद्र सरकारच्या दहशतवाद विरोधी संसदीय शिष्टमंडळात सामील होण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार। तृणमूल काँग्रेसनं केंद्र सरकारला कळवलं। सूत्रांची माहिती, शिष्टमंडळात खासदार युसूफ पठाण सहभागी होणार नाही। आज जलसंपदा विषयक स्थायी संसदीय समितीची बैठक। पाऊस आणि पूर परिस्थितीची माहिती बैठकीत दिली जाईल। सिंधू पाणी कराराच्या स्थगितीबद्दल देखील माहिती दिली जाण्याची शक्यता। ऑपरेशन सिंदूर नंतर मंत्री एस जयशंकर यांचा पहिला परदेश दौरा। 19 ते 24 मे दरम्यान नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीचा दौरा करणार। आयआयटी मुंबईनं स्थगित केले तुर्की विद्यापीठासोबतचे करार। पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं निर्णय। वाराणसीमध्ये व्यापाऱ्यांकडून तुर्की आणि पाकिस्तानचा विरोध। दोन्ही देशांच्या प्रमुखांचे पोस्टर आणि झेंडे जाळत निषेध नोंदवला। आयएमएफकडून कर्जाच्या बदल्यात पाकिस्तानसमोर 11 नव्या अटी। पाकिस्तानला 17,600 अरब रुपयांचं नवं बजेट सादर करावं लागेल। वीज बिलावरील अधिभार वाढवावा लागेल, तर कार्सच्या आयातीवरील निर्बंध हटवावे लागतील। मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहांच्या याचिकेवरील आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी विजय शहांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं फटकारलं होतं। एलओसीला लागून असलेल्या पूंछ भागात 42 बॉम्ब निकामी करण्यात सैनिक आणि पोलिसांना यश। पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात हे बॉम्ब पडले होते, मात्र ते फुटले नसल्यानं निकामी करण्यात आले। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती। जिल्हा नियोजन समितीची दुपारी बैठक। विविध विकास कामांचं लोकार्पण करणार। शिवराज दिवटेला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे बीड जिल्हा बंदचा निर्णय स्थगित, मात्र परळी बंद राहणार। मराठा आंदोलक देवराव लुगडे महाराजांचं फेसबुकवरून आवाहन। परळी पोलिसांची लुगडे महाराजांना प्रतिबंधात्मक नोटीस। अहिल्यानगरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल। अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालयाचं विशेष खंडपीठ स्थापन। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संदीप मागणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांचा या विशेष खंडपीठात समावेश। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी एसआयटी गठीत। पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात एकूण 9 सदस्यांची विशेष चौकशी समिती स्थापन। राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावांना शाळाच नाही। केंद्रानं शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे निर्देश दिले। 2025-26 साठी समग्र शिक्षण अभियानाच्या अर्थसंकल्प नियोजनासाठी बैठक पार पडली। राज्यामध्ये 11वी विद्यार्थ्यांच्या 51,000 जागा वाढल्या। 21 मे रोजी अर्ज भरण्यास सुरुवात। कला शाखेच्या जागांमध्ये लक्षणीय घट झाल्याची माहिती। आजपासून 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची नोंदणी करता येणार। 6 जून नंतर प्रवेशाची पहिली यादी जाहीर होणार। आयआयटी मुंबईमध्ये आता ड्युअल पीएचडीचा अभ्यासक्रम सुरू केला जाणार। दोन्ही देशांमध्ये यापूर्वीच सामंजस्य करार झाल्याची माहिती। राज्य शासनानं ई बाईक टॅक्सीबद्दलचा निर्णय जाहीर केला। 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सगळ्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार। परिवहन विभागाकडून नियमावली जारी। भारतामध्ये वर्षभरात 7 लाख ई रिक्षा विकल्या गेल्या। मागच्या वर्षी भारतामध्ये ई रिक्षांची विक्री सुमारे 20% वाढल्याची माहिती।
ट्रॅफिकमुळे पुणेकरांचा रविवार रस्त्यावर सिंहगड किल्ला ते खडकवासला धरण या रस्त्यावर तुफान वाहतूक कोंडी. काल संध्याकाळी झालेली वाहतूक कोंडी मध्यरात्री 2 वाजता सुटलेली आहे. बहुप्रतीक्षित वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अमार्गिकेवर लवकरच गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू होणार. MMRDA कडून प्रयत्न सुरू. मध्य रेल्वेकडून मेल एक्सप्रेसमध्ये हेड ऑन जनरेशन पद्धतीचा वापर. HOG प्रणालीमुळे मरेची 170 कोटींची बचत होणार. मध्य रेल्वेची 170 कोटींची बचत होणार. एक्सप्रेसमधील इंजिन प्रणित वीज निर्मितीची किमया. मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहातील फतव्याला नाट्यधर्मी संघाचा विरोध. महापालिकेनं ठरवून दिलेल्या वेळेत कार्यक्रम संपला नाही तर दर अर्ध्या तासाला 1000चा दंड आकारण्याचा नवा नियम सुरू. कोळशाच्या आयातीमध्ये 1.7% घट. भारताची कोळसा आयात मागच्या आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1.7% घटून 24.35 कोटी टनावर. आजपासून 25 मे दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र लगतच्या घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकणातील आंबा उत्पादनासह मध्य महाराष्ट्रातील अनेक पिकांचं नुकसान होण्याची भीती. रत्नागिरी आणि आसपासच्या परिसरात सकाळीच पावसाची हजेरी. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. मागील 8 ते 10 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातल्या अनेक भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस. बुलढाण्यातील नांदुरा परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग. वादळी वाऱ्यासह 2 तास पावसानं हजेरी लावल्यानं अनेक झाडांची पडझड तर घरांची छतही उडून गेली. कोल्हापूर बंगळुरू महामार्गावरील तवंदी गावात मुसळधार पाऊस. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसानं वाहनधारकांची तारांबळ. शिर्डी शहरामध्ये पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस तर साई मंदिर परिसरात भाविकांनी पावसाचा आनंद लुटला. जालना शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची धुवाधार बॅटिंग. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे भुयारी मार्ग पाण्यानं तुंबला. पहिल्याच पावसात भुयारी मार्गाची लक्तरं वेशीवर. मेळघाटातील धारणी तालुक्याला पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यानं नागरिकांच्या घरासह शेतीचंही नुकसान. यवतमाळच्या मारेगावमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. वीज कोसळल्यानं 20 बकऱ्यांचा मृत्यू तर एक शेतकरीही जखमी. नाशिकच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. कांदा, द्राक्ष यासह इतर शेती पिकांची नासाडी. वाशिमच्या मानोरा बाजार समितीत अवकाळी पावसानं भुईमुगाचं नुकसान. व्हिडिओ व्हायरल होताच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून मदतीचं आश्वासन दिलं. मुंबई गोवा महामार्गावरील खेड इथं कार अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू. जगबुडी नदीच्या पुलावरून सुमारे 100 फूट खोल कार कोसळली. मुंबईतून देवरुख इथं अंत्यविधीसाठी जात असताना पहाटेच्या वेळी हा अपघात झाला. तुळजापूरमध्ये मटकाबुकीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 33 जणांविरोधात गुन्हा दाखल. व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा मटक्याचा जुगार चालला होता. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोकमध्ये बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामामुळे जमीन खचली. जमिनीला लागून असलेला पालिकेचा RCC रोडही खचला. रोड खचल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीत रेकॉर्ड. ठाण्यामध्ये PWD ऑफिसच्या आवारामध्ये एक भलं मोठं झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं 2 मजूर कामगार जखमी. रायगडच्या कर्जत तालुक्यातील भिवपुरीमध्ये असलेल्या टाटा डॅममध्ये 2 जण बुडाले. दोघंही मुंबईच्या गोवंडीचे असल्याची माहिती. उन्हाळी सुट्टी असल्यानं दोघंही फिरण्यासाठी आले असता ही घटना घडली. सिंधुदुर्गच्या मालवणमधील आसरा पारवाडीमध्ये सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पामध्ये अज्ञातानं विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर. 18 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती. पुण्यात पोलिसांकडून आरोपींची धिंड. प्रकाश सिद्धप्पा सोनकांबळे आणि अहमद शब्बीर शेख अशी या दोघांची नावं. कोयते घेऊन त्यांनी दहशत माजवली होती. बोरिवलीतील MHB पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी. चाकू आणि कोयत्यानं वार केल्यानं तिघांचा मृत्यू. आरोपी मात्र फरार. नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती भागामध्ये 2 युवकांना कोयत्यानं जबर मारहाण. दोघांनाही गंभीर दुखापत. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. नांदेडमधील कैलासनगर भागात जुन्या वादातून तुफान हाणामारी. आरोपी सचिन देशमुख आणि त्यांच्यासोबतच्या 2 साथीदारांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. नाशिकच्या दिंडोरी खतवडमध्ये चोरीच्या संशयातून तिघांना गावकऱ्यांनी चोप दिला. जखमी तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करताच तिघेही फरार. रत्नागिरीच्या लोटे MIDCमधील लासा कंपनीत भीषण आग. परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबई गोवा महामार्गालगत आग लागल्यानं बघ्यांची मोठी गर्दी.
पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कॅमलिन कंपनीमध्ये गॅसची गळती, डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्यानं 10 कामगारांना बाधा. गडचिरोलीमध्ये ट्रकची कारला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या टिप्परला आग, अग्निशमन दलानं वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला. मुंबई विमानतळावरून 5 कोटींचं सोनं जप्त, एका व्यक्तीनं घातलेल्या जॅकेट आणि खिशातून सोनं तस्करी करण्याचा प्लॅन होता. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. मुंबईच्या आरसीएफ पोलिसांनी तब्बल 13,37,60,000 किमतीचं ड्रग्ज जप्त केलं. 688 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 5 जणांना अटकही केली. सायन पनवेल महामार्गावर भाजप नेते हाजी शेख यांच्या गाडीला अपघात, 5 ते 6 गाड्यांची धडक, शेख यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जिल्हा विशेष न्यायालयामध्ये आज सुनावणी, सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहण्याची शक्यता. पुरंदरमधील शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली, शरद पवारांचा अजित पवारांना फोन, शेतकऱ्यांनी अडचणी सांगितल्यानंतर पुरंदर विमानतळाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. मुंबई गोवा महामार्गाला नवी डेडलाईन, 30 जूनपर्यंत काम पूर्ण करणार एनएचएआयचं अजित पवार, तटकरेंना आश्वासन, तर वाहतूक कोंडीवरही मार्ग काढण्याच्या तटकरेंच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना. राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये दरवर्षी 5,000 कोटी रुपये, याप्रमाणे पुढील 5 वर्षामध्ये 25,000 कोटींची भांडवली गुंतवणूक करणार कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची घोषणा. झोपडपट्टी योजना मार्गी लागल्यानं 28,000 झोपडीधारकांचं पुनर्वसन होणार. सगळ्या 23 योजनांमध्ये नवे विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण. पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर, कात्रज परिसरात 27 दुकानांमध्ये शिरलं ड्रेनेजचं पाणी, काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्यानं जमिनीखालील ड्रेनेज लाईन फुटली. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसित केलेल्या गावातून मूळ गावी परतले, शासन योग्य सुविधा देत नसल्यानं प्रकल्पग्रस्त माघारी. रायगडच्या खोपोलीमध्ये 3 बांगलादेशींसह त्यांना आश्रय देणाऱ्या महिलेला अटक, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत ताब्यात घेतलं. गोंदियाच्या पुराडामध्ये आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न, 140 जोडपी अडकली विवाह बंधनात, आमदार संजय पुराम यांच्या वतीनं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून 600 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छ करणारा ड्रोन विकसित, नव्या ड्रोनमुळे प्रक्रिया पूर्णतः स्वयंचलित, अत्यंत कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक होणार. जामा मशीद आणि हरिहर मंदिर प्रकरणावरती आज सुनावणी होणार, अलाहाबाद हायकोर्ट आज निर्णय देणार. मसुरीच्या भट्टा गावाजवळ भीषण अपघात, कारची एकमेकांना धडक, यानंतर एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात शिरली, अपघातामध्ये 1 जण जखमी. तमिळनाडूत रस्ता खचल्यामुळे कार खड्ड्यात पडली, तारामणी रोडवरती घटना घडली, कारमधले सगळे प्रवासी सुरक्षित. इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामधील 130 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू, आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. शांतता चर्चेनंतर रशियाचा युक्रेनवर 273 ड्रोन्सचा हल्ला, किएव्ह प्रदेशात एका महिलेचा मृत्यू तर 3 जण जखमी, युक्रेनची माहिती. समुद्राखालील शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यास मेड इन इंडिया रक्षक तैनात केले जाणार. सोनोबुई या अत्याधुनिक उपकरणाच्या सहाय्यानं शत्रूच्या पाणबुड्यांचा मागोवा घेण्यास मदत होणार. अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचा अमेरिकन कंपनी स्पार्टनसोबत करार. जम्मूमधील पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम नरसंहारानंतर काश्मीरला जोरदार फटका, 90% पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्यानं पर्यटनावर परिणाम. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान, कॅन्सर त्यांच्या हाडापर्यंत पोहोचल्यानं त्यांच्यावरती उपचार सुरू. अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मोठा मुलगा अरिन पदवीधर, लॉस एंजेलिसमधील सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातून अरिनला पदवी प्राप्त. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 200 धावांचं लक्ष्य, एकही विकेट न गमावता गुजरात आरसीबी पंजाब प्लेऑफमध्ये आता फक्त 1 स्थान शिल्लक. काही बातम्या सविस्तर पाहूया. जगभरामध्ये पाकिस्तानची थट्टा केली जाते आणि पोर्तुगालमध्ये सुद्धा पाकिस्तानची थट्टा केल्याचं पाहायला मिळालं. पोर्तुगालमध्ये पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय. आंदोलन करण्यास